ईश्वराने आम्हाला विलक्षण असा मानवी देह दिलेला आहे, शक्तिशाली मेंदू दिलेला आहे आणि सर्वव्यापी मन दिलेलं आहे. त्याच सोबत एक शक्ती दिलेली आहे, ती मात्र झाकून दिलेली आहे. शरीर, मेंदू आणि मन हे आम्हाला उघडपणे दिलेले आहेत आणि त्याचा यथायोग्य वापर करून प्रगती करून घे असा आदेशही दिलेला आहे. मात्र सुप्त शक्ती जी आहे, ईश्वरीय शक्ती जी आहे, ती ईश्वरीय शक्ती झाकून दिलेली आहे आणि ती ईश्वरीय शक्ती जागृत करण्याची जबाबदारी आमच्यावरच सोपवलेली आहे, जेणेकरून आमची प्रगती होईल, भौतिक होईल, आध्यात्मिक होईल. ही ईश्वरीय शक्ती आणि ती ईश्वरीय शक्ती एकच आहे, त्यात काहीही अभिन्नता नाही. मात्र आम्हाला त्याची जाणीव नाही आहे. ही जाणीव करून घेण्याची जबाबदारी आमची आहे. ती शक्ती काय आहे याचा अभ्यास करायचा योग्य मार्गदर्शनाखाली आणि पुढं जायचं आहे, ईश्वरचरणी विलीन व्हायचं आहे, ईश्वरच व्हायचं आहे. ही जबाबदारी आम्हाला माहीत नाही आहे, आम्ही माहिती करून घेण्याचा प्रयत्नच करत नाही आहे. आम्ही फक्त शारीरिक गोष्टींमध्ये गुंतून राहिलेलो आहोत. आता तरी आपण सावध होऊया, ती शक्ती कळवून घेऊया, उपयोग करून पुढे जाऊया.